ती हीच होती की समन्वय पाणी वाटपानुसार पाटबंधारे गोदावरी पाटबंधारे विभागाने जे आदेश काढलेत की मुळा आणि भंडारदरा धरणाचं जवळपास 5-5.5 TMC पाणी खाली सोडावं, याला आमचा विरोध आहे। त्याकरता आम्ही अनेक वर्षापासून रस्त्यावरचा संघर्ष करतो, धरणावरती जाऊन संघर्ष केलेला आहे आणि न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढत आहोत। त्याची प्रमुख मागणी आमची हीच आहे की जसा मराठवाड्यामध्ये शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जनावरं आहेत, ते पिकं घेतात, तीच परिस्थिती नेवासा आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची देखील आहे। ते जे पिकं घेतात तेच पिकं इथला शेतकरी देखील घेतो आणि याच्यात सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की अनेक वेळा नगर नाशिक धरणातले, विशेषतः नगर जिल्ह्याच्या धरणातलं पाणी समन्वय पाणी वाटपाच्या निर्णयानुसार खाली जायकवाडीला सोडण्याचा निर्णय झाला, त्याप्रमाणे पाणी सोडलं, परंतु किती पाणी थेट धरणामध्ये नगर जिल्ह्याचं नाशिक जिल्ह्याचं गेलं याचा हिशोबच नाही। कारण अनेक किलोमीटर प्रवास करून नदीतनं ओढ्या नाल्यातनं ते पाणी खाली जायकवाडीला सोडावं लागतं, थेट पाईपलाईनने ते पाणी खाली जाऊ शकत नाही आणि मग त्या पाण्याचा अक्षरशः नाश होतो। खालीही मराठवाड्याला जायकवाडीला ते पाणी मिळत नाही, नगर जिल्ह्यातले जे धरणं आहेत त्यांनाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि म्हणून या गोष्टीला आमचा विरोध आहे। आणि दुसरी देखील जी मागणी आहे की मुळा आणि प्रवरा धरणावरती जे केटीवेअर्स आहेत ते केटीवेअर्स कमी पावसामुळे आणि पाटबंधारे विभागाने ते निडल्स फळ्या टाकू न दिल्यामुळे त्यात पाणी शिल्लक नाही आहे। तर आमची मागणी असणार आहे की या दोन्ही धरणातनं या केटीवेअर पूर्णपणे भरून मिळावेत, त्याप्रमाणे शासनाने निर्णय घ्यावा अशी आमची प्रमुख मागणी राहणार। असाही आरोप होतोय की हे जे पाणी सोडलं जात आहे ते दारू उद्योगासाठी सोडलं जात आहे आणि त्यांच्या भल्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे, तुम्हाला असं वाटतं? नाही, मी त्या दृष्टिकोनातून बघण्याऐवजी मी हे बघतो की हे पाणी जर खाली पोहोचतच नसेल, पाण्याचा नाश होणार असेल, अपव्याप होणार असेल आणि त्या निमित्ताने एक रोटेशन जर कमी झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं, उद्योगधंद्याचं, व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान होणार आहे। शेवटी साखर कारखाने उभे राहिलेले आहेत, शेतकऱ्यांच्या हिताकरता त्यांनी कॅपॅसिटी वाढवलेली आहे, कर्ज घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर पाणी खाली जायला लागलं तर ऊस शेतकरी करणार नाहीत, ऊसातला शेतकरी अडचणीत राहील, कारखानदारी अडचणीत येईल, व्यावसायिक अडचणीत येतील, शेतकरी अडचणीत येतील। म्हणून आमचा ठाम विरोध या अव्यवहार्य पाणी कायद्याकरता राहणार आहे। समन्यायी पाणी वाटप कायदाच कुठेतरी नगर नाशिकवरती अन्याय करणारा ठरतोय का आणि त्या संदर्भात मग विधानसभेमध्ये काही भूमिका घेऊन? नक्कीच ते उघडपणे दिसतं की समन्वय पाणी वाटपाचा कायदा झाल्यानंतर त्याचा फार मोठा फटका नगर, नाशिक आणि विशेषतः नेवासा तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्यांना बसलेला आहे। हा कायदा होत असताना तो कशामुळे करावा लागला याचा देखील अभ्यास आम्ही सर्वांनी केलेला आहे। जागतिक बँकेचा पैसा शासनाला घ्यायचा होता आणि त्यावेळेस जागतिक बँकेने एक अट टाकली होती की तुम्ही समन्वय पाणी वाटप करा। त्याच्या पाठीमागे शासनाला हा संदेश द्यायचा होता की आम्ही जागतिक बँक पैसे देतो, तो पैसा तुम्ही इरिगेशन करता खर्च करा, पण तो पाण्याचा थेंबन थेंब काटकसरीने वापरा। त्याच्यातनं तुम्ही पाईपलाईनद्वारे किंवा लिफ्ट इरिगेशनद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे ते पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचावं, याकरता जागतिक बँकेने ती अट घातली होती। सरकारने तो पैसा घेतला, कबूल केलं, परंतु पैशाचा वापर करून काही फार मोठं काम झालं नाही, परंतु त्याचा फार मोठा फटका हे पाण्याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे आज आम्ही भोगत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला याला विरोध केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही। मराठवाड्यातले जे नेते आहेत हे पाणी मिळावं यासाठी कुठेतरी संघटित झालेले दिसत आहेत, मात्र नगर नाशिकचे नेते त्या संदर्भात काही करताना दिसत नाही। नक्कीच हे नगरचं, नाशिकचं फार मोठं दुर्दैव आहे की या बाबतीमध्ये सर्वजण एकत्र येऊन पक्ष राजकारण हे बाजूला ठेवून भांडत नाहीत। परंतु मी या निमित्ताने बोलल्याप्रमाणे जाहीर करू इच्छितो की मला राजकारणामध्ये फार काही कमवायचं नाही, मोठं व्हायचं नाही, परंतु किमान मी थांबतो, परंतु किमान सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीतनं मार्ग काढण्याकरता कुठेतरी एकत्र आलं पाहिजे। आणि मला वाटतं की नाशिक जाऊ द्या, नाशिकचे नेते एकत्र येतील की नाही माहीत नाही,
परंतु नगर जिल्ह्यातले मोठे मोठे नेते एकत्र